नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी रतिकांत मोरे. तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत. आज आपण 8वी गणित NMMS मधला महत्त्वाचा घटक ज्याच्यामध्ये आपल्याला चौकोन प्रकार आणि त्याचे गुणधर्म यामधला आयत आणि चौरस ह्या गोष्टीवरती आत्तापर्यंत परीक्षेत आलेले प्रश्न, त्याचबरोबर चौकोन म्हणजे काय, चौकोनाचे घटक कोणते याबद्दल बघणार आहोत. 2015-16 पासून ते 22-23 पर्यंत आलेले प्रश्न, पण ते प्रश्न फक्त ह्या दोन कन्सेप्टवर आलेले प्रश्न आपल्याला या भागात बघायचे आहेत. उरलेले जे भाग आहेत चौकोनाचे प्रकार आहेत ते चौकोनाचे प्रकार आपण दुसऱ्या भागात बघणार आहोत. चला तर सुरू करूयात. सुरुवातीला पाहूयात की आत्तापर्यंत या पाठावरती एकूण किती प्रश्न आले. चौकोन प्रकार पाठ क्रमांक 8 आहे. तर याच्यावरती आत्तापर्यंत बघा, दरवर्षी या ठिकाणीच फक्त 2 प्रश्न आलेत. दरवर्षी एक प्रश्न आपल्याला आलेला दिसून येतो. म्हणजे ॲव्हरेज जर काढलं तर हा प्रश्न इथं, म्हणजे सरासरी एक प्रश्न दरवर्षी तुम्हाला आलेला दिसणार आहे. ठीक आहे, चला ओळ्यात चौकोन म्हणजे काय आणि त्याचे घटक हे आपण समजून घेऊयात सुरुवातीला. तर चौकोन म्हणजे काय बघा, तर चौकोन म्हणजे ही तुमच्यासमोर एक आकृती दिसते बघा, ADCB आणि पुन्हा आपण A वरती चालू, म्हणजे एक बंदिस्त आकृती तुमच्या डोळ्यासमोर आलेली आहे. ठीक आहे, आता चौकोन म्हणजे काय बघा, तर 4 भिन्न बिंदू, बघा लक्षात घ्या, 4 भिन्न बिंदू जेव्हा त्यातले कोणतेही 3 बिंदू एक रेषीय नसतात अशा सिच्युएशनमध्ये असतात. बघा, 4 भिन्न बिंदू काढले, त्यातले कोणतेही 3 घेतले तर ते एक रेषीय नाहीत. अशी कंडिशन जर निर्माण झाली तर ते 4ही बिंदू जोडल्यानंतर जी बंदिस्त आकृती तयार होते त्या बंदिस्त आकृतीला आपण काय म्हणतो, चौकोन असं म्हणतो. ठीक आहे, आता तुमच्या डोळ्यासमोर इथं दिसते एक बंदिस्त आकृती या ठिकाणी तयार झालेली तुम्ही पाहू शकताय. तर ती जी बंदिस्त आकृती आहे त्या बंदिस्त आकृतीला नाव सुद्धा आहे. बघा, बंदिस्त आकृतीचं नाव तुम्ही बघू शकता. या ठिकाणी बिंदू A आहे, त्याने इथं बिंदू B, इथं बिंदू C आणि या ठिकाणी बिंदू D. तर ह्याच्यावरून ह्या चौकोनाचं किंवा या आकृतीचं, बंदिस्त आकृतीचं नाव चौकोन ABCD असं होतं आणि याला लिहिलं जातं असं, छोटासा चौकोन काढून चौकोन ABCD. ह्याच नावाला तुम्ही असंही म्हणू शकता ADCB. म्हणजे घेताना तुम्ही कुठल्याही बाजूनं क्लॉकवाईज घ्या किंवा अँटी क्लॉकवाईज घ्या. ठीक आहे, फक्त घेताना सलग नावं घेतली पाहिजेत, असं घेऊन चालणार नाही ACBD वगैरे. ठीक आहे, कारण त्या आकृती बंदिस्त झाली पाहिजे. मग आता ह्या चौकोनाचे घटक कोणते आहेत, तर चौकोनाला एकूण किती घटक आहेत बघा, बाजू 4 आहेत, कोन 4 आहेत आणि कर्ण 2 आहेत, असे एकूण 10 घटक तुम्हाला असल्याचं दिसून येतं. आता बघा, चौकोनाचं घटक जे बघतो त्यातले पहिला घटक आहे बाजू. आता चौकोनाच्या बाजू कुठल्या बघा, A पासून D पर्यंत जी आहे ती पहिली बाजू झाली. तसंच बघितलं तर दुसरी बाजू तुम्हाला D पासून C पर्यंत या ठिकाणी सापडेल. तिसरी बाजू जर बघायला गेलं तर तुम्हाला या ठिकाणी खाली सापडेल BC किंवा CB म्हटलं तरी चालेल. आणि चौथी आणि शेवटची बाजू कुठली असेल तुमची, तर हे जी AB आहे. म्हणजे अशा 4 भिन्न बाजू या ठिकाणी तुम्हाला असलेल्या दिसून येतात कोणाला, चौकोनाला. मग ह्यांची नावं कशी लिहिली जातात बघा, पहिली बाजू आहे समजा AB, तर कसं लिहाल तुम्ही, बाजू AB. तशीच दुसरी बाजू काय येणार आहे, बाजू बघा B पासून पुढे चालणार, म्हणजे AB ही झाली तर बाजू BC दुसरी झाली. तशीच बाजू पुढची कुठली असणार आहे बघा, C पासून पुढची म्हणजे CD आणि शेवटची बाजू म्हणजे बाजू AD म्हणा किंवा DA म्हटलं तरी चालेल. आणि लक्षात घ्या, बाजूंची नावं तुम्ही दोन्ही पद्धतीने घेऊ शकता, AB काय आणि BA काय. ठीक आहे, हे झाल्या बाजू, म्हणजे चौकोनाचे एकूण किती बाजू आहेत, 4. तसेच कोण जर बघायला घेतलं तर या ठिकाणी कोण A, कोण B, कोण C आणि कोण D, असे एकूण किती कोण असणार आहेत, 4 कोण असणार आहेत. ह्या कोणांची नावं तुम्ही 3 अक्षरी किंवा 1 अक्षरी अशा दोन्ही पद्धतीने लिहू शकता. समजा तुम्हाला कोण Aचं नाव सांगायचं आहे तर कोण Aचं नाव तुम्ही बघा किती पद्धतीने सांगू शकता, 3 पद्धतीने सांगू शकता. एक तर कोण A म्हणून किंवा कोण BAD अशा पद्धतीने पण सांगू शकता, कोण BAD, A मध्ये आला पाहिजे अशी अट आहे, किंवा कोण DAB अशा पद्धतीने, म्हणजे इकडून या ठिकाणी असं, अशा पद्धतीने तुम्ही कोणाची नावं सांगू शकता. आणि आता राहिलं काय तर कर्ण. आता कर्ण म्हणजे काय बघा, ज्यावेळेस 2 विरुद्ध कोण एकमेकांना जोडले जातात किंवा 2 विरुद्ध बिंदू जे आहेत ते एकमेकांना काय केले जातात, असे जोडले जातात. तर ही जी आकृती तयार झाली या ठिकाणी, ही जी रेषा दिसते तुम्हाला निळ्या रंगाची, तर ही निळ्या रंगाची रेषा म्हणजेच काय आहे, तर त्या चौकोनाचा तो काय आहे, कर्ण आहे. मग आता आपण बघा, विरुद्ध कोण जोडतो म्हणजे आपल्याला A ला C सुद्धा जोडता येतो. म्हणजे या ठिकाणी एक आणि या ठिकाणी एक असे 2 कर्ण तुम्हाला झालेले दिसून येतात. म्हणजे कोणत्याही चौकोनाला 2 कर्ण असतात हे लक्षात घ्या.
चारही कोणांच्या मापाची बेरीज किती असते? तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे चारही कोणाच्या मापाची बेरीज किती असते? 360 अंश असते. ठीक आहे, म्हणजे चौकोनाचा जर समजा 3 कोण दिलेले असतील, चौथा कोण काढा म्हटलं तर त्या चौघांची बेरीज 360 असते. म्हणजे तिघांची बेरीज त्या 360 मधून वजा केली की तुम्हाला चौथ्या कोणाची बेरीज माहीत होऊन जाते. आता बघा एक प्रश्न असा आला होता, तर याच्यावर तुम्हाला रचनेवरती काही प्रश्न येतात. तर रचनेवरती एक गोष्ट लक्षात घ्या की किमान 5 विशिष्ट गोष्टी जर असतील तर आणि तरच तुम्हाला चौकोन रचना करता येते, हे लक्षात घ्या. आता तुम्हाला पुढे एक प्रश्न दिसतोय जो 2019-20ला आलेला आहे, प्रश्न क्रमांक 86वा. प्रश्न असा होता की खालीलपैकी कोणत्या माहितीच्या आधारे चौकोन रचना करता येणार नाही म्हणताय. पहिला पर्याय काय होता बघा, 4 बाजू आणि 1 कर्ण दिला असता. आता 4 बाजू जर दिलेल्या असतील तर पहिल्यांदा तुम्ही ही बाजू खालची समजा काढली, त्याच्यावरून तुम्ही काय करणार, हे बाजूची लांबी किती येते इथं या ठिकाणी एक असा आर्क करणार आणि कर्ण किती येते तुम्हाला माहिती आहे, असा एक आर्क करणार. म्हणजे ही बाजू तुम्हाला काढता येते. त्याच्यानंतर ही इकडून ही बाजू किती येते माहिती आहे आणि कर्णापासूनचं याचं अंतर माहिती आहे, त्यामुळे या ठिकाणी एक आर्क येईल. म्हणजे चौकोन रचना करता येते, ह्याच्यात करता येते. म्हणजे पहिल्या ह्याच्यानुसार तर चौकोन रचना तुम्हाला करता येते. ठीक आहे, आता दुसरा पर्याय काय म्हणते बघा, म्हणजे ह्याच्यानुसार करता येते. दुसरा पर्याय काय सांगतो बघा, 3 बाजू, म्हणजे तुम्हाला ही बाजू दिली समजा, अजून 2 बाजू दिलेत आणि 1 कर्ण. म्हणजे आता बघा ही बाजू आपल्याला काढता येते कर्णावरून. ठीक आहे, आता ही बाजू तुम्हाला काय दिलेली आहे का नाही लक्षात घ्या, तर दिलेली आहे, कारण 3 बाजू आणि 1 कर्ण म्हणते. म्हणजे तुम्ही काय करू शकताय, या ठिकाणी जाऊ शकताय. ही बाजू कशी करणार, कर्णावरून या ठिकाणी बिंदू आहे, तुमचा आर्क येणार. ठीक आहे, इथं काढून घेतला. आता तुम्ही ही बाजू काढली आहे, ठीक आहे, तिसरी बाजू, पण तुम्हाला ह्या दोघांमधलं अंतर माहिती आहे का, नाही, कारण ही बाजू अशी पण येऊ शकते, अशी पण येऊ शकते, कशी सांगता येत नाही ना. समजा इकडं वरच्या दिशेने येईल, इकडून येणार नाही समजा, पण इकडं कुठंही येईल. हे अंतर आपल्याला माहिती आहे का, नाही. म्हणजे ही रचना तुम्हाला करता येणार नाही, ब ची रचना तुम्हाला करता येणार नाही, लक्षात घ्या. ठीक आहे, म्हणजे आता मग पर्याय ब ची करता येणार नाही म्हणजे कोणते कोणते पर्याय कट होतील लक्षात घ्या. या ठिकाणी फक्त ब एक पर्याय आहे बघा, हा एक असू शकतो. आता फक्त क तर कटला. ठीक आहे, कारण ब ची रचना करता येत नाही हे सत्य आहे. मग ब बघा आणखी कुठं दिसतोय तुम्हाला, या ठिकाणी ब व क. मग क ची रचना करता येते का बघू, कारण क ची रचना जर करता येत असेल तर आपलं उत्तर या ठिकाणी हे फिक्स होऊन जाईल. ठीक आहे, कोणत्याही 2 बाजू, मग आता चौकोनाची बघा ही बाजू दिली समजा आणि 3 कोण, म्हणजे बघा या ठिकाणी समजा ही खालची बाजू गृहीत धरूयात आपण पायाकडची, हा कोण दिलाय असं गृहीत धरा आणि ही पण बाजू दिली, म्हणजे 2 बाजू ह्या दिलेल्या आहेत असं थोडा वेळ आपण कन्सिडर करूयात. आता हा पण कोण तुम्हाला दिलेला आहे असं गृहीत धरूयात. ठीक आहे, आणि ही बाजू तुम्हाला दिली आहे, म्हणजे या ठिकाणाहून तुम्हाला कोण ठेवता येतो. मग कोण असा काढला की काय होणार, ह्या 2 बाजू इथं एकमेकाला इंटरसेक्ट करणार आहेत, म्हणजे तरी सुद्धा चौकोन रचना करता येणार आहे. म्हणजे क नुसार चौकोन रचना करता येते. मग आता तुम्ही बघा की जर तुम्ही पर्याय नीट लक्षात घेतले तर लक्षात येईल तुमच्या की पहिल्या पर्यायात क आहे, दुसऱ्या पर्यायात सुद्धा, इथं तिसऱ्या पर्यायात सुद्धा क आहे आणि इकडं पण क आहे. म्हणजे तुम्हाला शेवटचा पर्याय बघायची गरज नाही, फक्त ब नुसार आपल्याला रचना करता येणार नाही. डचा का विचार करायचा नाही, कारण काय तर इथं क बरोबर ड आलेला आहे, बरोबर आहे. क होत नाही म्हणजे डचा आपल्याला काय गरज आहे का, नाही. म्हणजे आपल्याला पर्याय कट पद्धतीनं सुद्धा याचं उत्तर काढता येतं. वळूयात पुढच्या प्रश्नाकडं किंवा पुढच्या घटनेकडं. पुढची जी गोष्ट आहे ती आहे बघा, चौकोन प्रकार दिलाय ज्याचं नाव आहे आयत. आयत हा एक चौकोन प्रकार आहे. तर ह्या चौकोन प्रकाराचे काही गुणधर्म आणि आयत म्हणजे काय हे आपण सुरुवातीला पाहणार आहोत. तर त्याच्यामध्ये बघा, पहिल्यांदा आयत म्हणजे काय, ज्या चौकोनाचे 4ही कोन काटकोन असतात. लक्षात घ्या, अट काय आहे, 4ही कोन कसले असतात, काटकोन असतात. म्हणजे किती अंशाचे, 90 अंशाचे असतात. व त्या चौकोनाला काटकोन चौकोन किंवा त्यालाच आपण आयत असं म्हणतो. म्हणजे आयताचंच दुसरं नाव काय आहे, काटकोन चौकोन आहे. आता आयताचे गुणधर्म काय आहेत बघा, आयताच्या सम्मुख भुजा एकमेकांशी एकरूप असतात. म्हणजे ही बाजू जेवढी असेल ना तेवढीच ही बाजू असते आणि ही बाजू जेवढी असेल ना तेवढीच ही बाजू असते. सम्मुख भुजा समोरासमोरच्या बाजू सारख्या असतात. ठीक आहे, क्लिअर. नंतर आयताचे कर्ण एकरूप असतात. म्हणजे हे जे अंतर आहे का नाही इथपासून पार इथपर्यंतचं
आणि इथपासून इथपर्यंतचं ही दोन्ही अंतरं कशी असतात, सारखी असतात. म्हणजे जेवढा पहिला कर्ण तेवढाच दुसरा कर्ण असल्याचं आपल्याला आयतामध्ये दिसतं. ठीक आहे. त्याच्यानंतर तिसरा गुणधर्म काय आहे बघा, तिसरा गुणधर्म आहे आयताचे कर्ण परस्परांना दुभागतात. आता दुभागतात म्हणजे काय, तर हे जेवढं असेल तेवढं हे होतं, हे जेवढं असेल तेवढं हे होतं. आता एक गोष्ट लक्षात घ्या की आयताचे कर्ण एकरूप असतात म्हणजे एकंदरीत हे चारही भाग कसे असणार आहेत, एकरूप असणार आहेत, हे लक्षात घ्या. ठीक आहे. म्हणजे काय, जर समजा टोटल जो कर्ण आहे तो कर्ण जर तुमचा किती असेल गृहीत धरूयात 20 असेल, तर पहिला जर 20 असेल तर दुसरा कर्ण सुद्धा किती असेल, 20 असेल. आणि पुन्हा हे दुभागतात म्हणजे प्रत्येकी कितीचे होतील, 10-10 सेंटीमीटरचे होऊन जातील. ठीक आहे. म्हणजे आयताचे गुणधर्म आपल्याला समजून घेणं खूप गरजेचं आहे. आता आयतावर एक प्रश्न आलेला आहे बघा 2022-23ला, गेल्या वर्षी आलेला प्रश्न आहे. प्रश्न किती सोपा होता पहा. जर AC बरोबर तुम्हाला दिलेला आहे 3 वर्गमुळात 2 आणि BD नाही तर BD वर्ग दिलेला आहे 18. आता बघा AC आणि BD वर्ग अशा दोन वेगवेगळ्या गोष्टी दिलेत, तर त्यावरून विचारलं की कोणत्या प्रकारचं चौकोन असेल. आधी आपण BDची किंमत काढूयात. ACची निघाली, आपण BDची काढूयात. तर BD बरोबर किती होतं बघा, BDचं वर्ग, BD वर्ग दिला आहे, मग ह्याचं हे आपल्याला BD वर्गवरून BDची किंमत काढायची म्हणजे त्याचं वर्गमूळ काढायचं. म्हणजे जर तुम्ही डाव्या बाजूचं वर्गमूळ काढत असाल तर उजव्या बाजूचं सुद्धा वर्गमूळ काढावं लागतं. आता 18चं वर्गमूळ निघत नाही म्हणून BD बरोबर आपण त्याचं काय करूयात, तर फॅक्टरायझेशन करूयात. त्याचं आपण वर्गमूळ कशा पद्धतीनं काढू शकतो, तर एक संख्या वर्ग संख्या गृहीत धरून त्याचे अवयव पाडले जातात. म्हणजे कसं, 9 गुणिले 2. आता ह्या 9ला जर तुम्ही बाहेर काढलं वर्गमुळाच्या तर ते कसं होणार आहे, 3 वर्गमुळात 2. म्हणजे BD तुमचा किती येतो, 3 वर्गमुळात 2. आता लक्षात घ्या AD पण 3 वर्गमुळात 2 आहे, BD पण 3 वर्गमुळात 2 आहे, सॉरी AC 3 वर्गमुळात 2 आहे आणि BD सुद्धा किती आहे, 3 वर्गमुळात 2 आहे. आणि लक्षात घ्या त्यांची जी जागा आहे ती कशी आहे, हा जर चौकोन आपण गृहीत धरला तर या ठिकाणी A B C आणि D अशा पद्धतीनं. मग मला सांगा AC हा कर्ण आहे, तसंच BD हा सुद्धा कर्ण आहे. म्हणजे कर्णांची लांबी सारखी आहे. कर्णांची लांबी सारखी कोणत्या प्रकारच्या चौकोनात असते, तर ती चौरसात असू शकते किंवा काटकोन चौकोनात म्हणजेच आपल्या आयतात असू शकते. पण या ठिकाणी पर्याय जर तुम्ही बघितलं, समांतरभुज चौकोन पर्याय शक्य नाही, समलंब तर शक्यच नाही, समभुजमध्ये पण शक्य नाही, राहतो कोण, काटकोन चौकोन, ज्याला आपण काय म्हणतो, आयत म्हणतो. ठीक आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला हा पर्याय उत्तर सोडवता येतं. आता पुढची आकृती आहे चौरसाची. आता चौकोनाचा प्रकार आहे चौरस, तर चौरसाचे गुणधर्म पण सुरुवातीला पाहूयात. त्याच्या आधी आपण व्याख्या बघूयात. ज्या चौकोनाच्या सर्व बाजू एकरूप आणि सर्व कोण काटकोन असतात त्या चौकोनाला चौरस म्हणतात. म्हणजे याचा अर्थ ही जेवढी बाजू असेल तेवढीच ही असेल, तेवढीच ही असेल आणि तेवढीच ही असेल. सगळ्या बाजू सारख्या आणि प्रत्येक कोन हा 90 अंशाचा ज्याचा असतो त्याला आपल्याला चौरस म्हणता येतं. लक्षात घ्या. ठीक आहे. मग आता या ठिकाणी बघा काय, तर सगळ्या बाजू एकरूप आणि सगळे कोण 90 अंशाचे. मग ह्याचे गुणधर्म काय तयार होतात बघा. तर पहिला गुणधर्म आहे कर्ण समान लांबीचे. म्हणजे हे जेवढी असेल ना लांबी तेवढीच ह्याची लांबी असते. कर्ण कसे सारख्या लांबीचे असतात. त्याच्यानंतर कर्ण परस्परांना काटकोनात दुभागतात. या ठिकाणी बघा 90 अंशाचा कोन तयार करतात. आयतात तसं होत नाही. आयतातला जो कोण आहे तो 90 अंशाचा होत नाही. लक्षात घ्या, इथं विशाल कोण आणि इकडच्या बाजूला लघु कोण अशा पद्धतीची जोडी तुम्हाला या ठिकाणी दिसते. म्हणजे लक्षात घ्यायचं आहे की चौरसाचे जे कर्ण आहेत ते एकमेकांना काय करतात, काटकोनात दुभागतात. ठीक आहे. जसं शेवटच्या ह्याच्यात तुम्ही बघू शकताय कर्ण चौरसाचे सम्मुख कोण दुभागतात. म्हणजे हा टोटल 90 असेल ना तर या ठिकाणचा कोण 45 होतो, खालचे सुद्धा दोन्ही जोडी 45-45ची होत असते. ठीक आहे. लक्षात घ्या. आता बघा ह्याच्यात एक गोष्ट लक्षात घ्या की आयत आणि चौरस यांच्यामध्ये काय गोष्ट आहे, तर आयताचे गुणधर्म जर बघायला गेलं तर आयत काय म्हणतो की माझ्या समोरासमोरच्या बाजू एकरूप आहेत. चौरस सुद्धा म्हणू शकतो माझ्या समोरासमोरच्या बाजू एकरूप आहेत. ठीक आहे. म्हणजे लक्षात घ्या की चौरस हा आयत असू शकतो. चौरस आयत आहे पण प्रत्येक आयत हा चौरस असेल का, नाही. कारण आयताचा गुणधर्म सांगतो फक्त विरुद्ध बाजू सारख्यात, सगळ्या बाजू सारख्या असतील तर तो चौरस असतो. म्हणजे हेही कन्सेप्ट लक्षात आली पाहिजे की तुम्ही ह्या चौरसाला सुद्धा आयत म्हणू शकता. ठीक आहे. आता चौरसावर आलेले प्रश्न बघूयात आपण.
तर चौरसावर आलेला पहिला प्रश्न असा होता जो 2019-20ला आलेला आहे. काय होता बघा, 10 सेमी बाजू असणाऱ्या चौरसाच्या कर्णाची लांबी किती. आता लक्षात घ्या 10 सेमी बाजू आहे म्हणजे या ठिकाणी 10 आलं, या ठिकाणी 10 आलं, तुम्हाला कर्ण काढायचं आहे. आता पायथागोरस प्रमेयानुसार काय होतं, बाजूचा वर्ग, पहिल्या बाजूचा वर्ग अधिक दुसऱ्या बाजूचा वर्ग बरोबर कर्णवर्ग. मग कर्णवर्ग, मग आपण कर्णाला थोडा वेळ एक्स पकडूयात. मग एक्स वर्ग बरोबर काय येतं, 10चा वर्ग अधिक 10चा वर्ग. म्हणजेच काय येणार आहे, 10चा वर्ग 100 अधिक 100 म्हणजे काय आलं उत्तर सांगा, 200. एक्स वर्ग बरोबर 200 म्हणजे एक्स बरोबर किती यायला पाहिजे, 200चं वर्गमूळ निघत नाही म्हणून आपण 200ला आतमध्ये टाकूयात. ठीक आहे. मग या ठिकाणी बघा 200 हा पर्याय तुम्हाला इथं आलेला आहे. पण लक्षात घ्या की ह्याचं उत्तर तोंडीसुद्धा काढता येते, एवढं सोपं असतं. मग ह्याचं जर आपण काय केलं, फॅक्टरायझेशन केलं, अवयव काढले, तर अवयव काढल्यानंतर एक्स बरोबर काय येणार आहे, तर ह्याची फोड अशी होणार आहे 100 गुणिले 2 आणि 100चं वर्गमूळ बाहेर काढल्यानंतर काय येतं, एक्स बरोबर 10 वर्गमुळात 2. आता हे लक्षात घ्या की तुम्हाला याचं उत्तर तोंडी कसं काढता येतं. जेवढी बाजू असेल ना त्याला फक्त वर्गमुळात 2 टाकलं की तुमचा कर्ण निघून जातो. बघा इथं बाजू 10 होती, तर बाजू 10 आहे तर कर्ण किती आला आहे, 10 वर्गमुळात 2. बाजू 8 असेल तर त्याचा कर्ण किती येणार, 8 वर्गमुळात 2. बाजू 15 असेल तर कर्ण किती येणार, 15 वर्गमुळात 2. म्हणजे त्याचं उत्तर आपण तोंडी काढू शकतो. जसं एक प्रश्न तुम्हाला या ठिकाणी बघा, परिमिती 48 सेमी आहे. चौरसाची परिमिती किती आहे, 48. परिमिती म्हणजे काय, चारी बाजूंची बेरीज म्हणजे हे प्लस हे प्लस हे प्लस हे सगळं मिळून 48 आहे. आता हे 48 चौघांचं आहे म्हणून 4 भागूयात. 4 1 4, 4 2 8 म्हणजे प्रत्येक बाजू किती आली, 12 सेंटीमीटर प्रत्येक बाजू आली. मग मला सांगा कर्णाची लांबी किती यायला पाहिजे. तेच सांगितलं तुम्हाला की बाजू वर्गमुळात 2 टाकलं की तुम्हाला कर्ण मिळून जातो. म्हणजे याचं उत्तर बघा ते या ठिकाणी 12 वर्गमुळात 2 हे उत्तर सापडून जातं. म्हणजे इतकी साध्या पद्धतीनं आपण हा प्रश्न काय करू शकतो, सोडवू शकतो. अवघड नाही हा प्रश्न, फक्त तुम्हाला थोडंसं डोकं लावायचं आहे. आय होप की सोडवलेले प्रश्न आणि जी चर्चा आपली झाली ती चर्चा तुम्हाला समजली असेल. ठीक आहे. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा तुमच्या मित्रांबरोबर आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. ओके, थँक्यू.